आगरी यूथ फोरम आयोजित 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव शुक्रवारी 12 ते 19 डिसेंबर या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे होणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाची कसोटी क्रिकेटवीर निलेश कुलकर्णी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते व आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते दशरथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुरेश म्हात्रे, बाळ्यामामा, संजय पाटील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार। या उद्घाटन सोहळ्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गुलाब वझे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली। द ब्युरो रिपोर्ट। 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये पार पडत आहे। या वर्षीचा जो वैशिष्ट्य असं आहे की आम्ही एक दिवसीय आगरी बोली भाषा मराठी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे। हे संमेलन सोमवार 15 डिसेंबर रोजी प्रगती कॉलेज या ठिकाणी होणार आहे। या संमेलनाचा हेतू हा आहे की आगरी बोली भाषेमध्ये जे लिखाण करणारे साहित्यिक आहेत त्यांच्यात त्या साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं। त्याचप्रमाणे आगरी बोली भाषा मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहे। तिथं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ते संदर्भ ग्रंथ मिळावा ह्या हेतूनं ह्या पुस्तकाची आम्ही तयारी करतो आहे। ह्या संमेलनामध्ये जे साहित्यिक येतील ते संपूर्ण त्यांचे लेख, कविता हे आगरी बोली भाषेमध्येच ते सादर करतील आणि आगरी बोली भाषेचाच संपूर्ण त्या संमेलनामध्ये प्रभाव असणार आहे। तर ह्या संमेलनामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी अखिल भारतीय आगरी महोत्सव संयोजन समितीच्या वतीनं मी सर्व पत्रकार बंधू भगिनींना, त्याचप्रमाणे समाजालाही, साहित्यिकांना आग्रहाचं निमंत्रण देतो। श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समाजामध्ये महोत्सव संदर्भात प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहापोटीच आम्हाला हे वेगळं पाठबळ मिळतं समाजाचं आणि त्यामुळं हा महोत्सव सुद्धा अधिक आनंदात होईल, चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे। आणि महोत्सवामध्ये फक्त नाचगाणी नाही, जत्रा नाही, तर या महोत्सवाच्या निमित्तानं महोत्सवाच्या मंचावरून समाजाचे अनेक विषय आहेत। त्या विषयांवर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण करून त्यांच्यामार्फत समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आम्ही वसा घेतलेला आहे। तो या वर्षीसुद्धा आम्ही पार पाडणार आहोत। असं काही नाही, आगरी फोरम ही संस्था जवळजवळ 35 वर्ष झालेली आहेत आणि 21वा वर्ष हा अखिल भारतीय आगरी महोत्सव होते। 20 वर्ष मी हा अध्यक्ष इथे होत असताना मागच्या 5-6 महिन्यापासून माझी तब्येत बरोबर नव्हती। आम्ही सर्व संस्थेच्या या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि प्रत्येक वर्षी आपला अध्यक्ष हा आपण वेगळा असला पाहिजे। त्यामुळे 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या अध्यक्षपदी सर्वांच्या सहमताने मी त्याची सूचना केली आणि शरद पटेल यांचं नाव सुचवलं आणि सर्व समितीने आमच्या मंडळाने त्यांना पाठिंबा दिला।